नमस्कार, माझं नाव कृष्णा सुरोशे। जर तुमच्या सेतू सुविधा केंद्र असेल किंवा CSC सेंटर असेल किंवा अन्य कोणतेही शॉप असेल, तर मित्रांनो तुम्ही पैसे विड्रॉल आणि डिपॉझिट करण्याचा काम करायचं असेल तुम्हाला, तर त्याकरिता तुम्हाला कोणत्यातरी एक AEPS सर्व्हिस घ्यावं लागेल। तर माझ्याकडे AEPS सर्व्हिस पे नियरबायची आहे, तर मी पे नियरबायची माहिती देण्याचा प्रयत्न करीन। तर पे नियरबाय ॲप्लिकेशन सर्वप्रथम ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर ओपन केल्याच्यानंतर असा दिसत असेल तसा इंटरफेस येईल। तर त्याकरिता तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं आणि AEPS हे ऑप्शन ओपन करून घ्यायचं। थोडं लोडिंग येईल आणि AEPS ऑप्शन चालू होऊन जाईल। तर थोडा लोडिंग येते तोपर्यंत थांबायचं आहे आपण। त्यानंतर ओपन झाल्याच्यानंतर असा इंटरफेस येईल। तर त्याकरिता इथे बॅलन्स अँड स्टेटमेंटवरती क्लिक करायचं आहे। इथे आधार नंबर आणि व्हर्च्युअल ID नंबर आहे, तर तिथे आधार नंबरवरच राहू द्यायचा आणि आधार नंबर इथे कस्टमरचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर चुकीचा नसायला हवा, चुकीचा असेल तर खाली लगेच आधार नंबर इनव्हॅलिड असं लिहून येऊ शकते। तर ते तुम्ही चेक करून घ्यायचा आहे आणि जो कोणती बँक असेल ती बँक खाली निवडून घ्यायची आहे। इथे 4-5 बँक दिसत असतील, यामध्ये बँक नसेल तर व्ह्यू ऑलवरती क्लिक करायचं आणि इथे सर्च बँकवरती क्लिक करून आपली बँक सर्च करून घ्यायची। तर माझी युनियन बँक असल्यामुळे मी युनियन बँक सर्च करून घेत आहे। त्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा नंबरही टाकू शकता जो तुमचा आहे तो, आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं। इथे चेकबॉक्स क्लिक करायचा आणि स्कॅन अँड व्हेरीफायवरती क्लिक करून घ्यायचं आणि मशीन इथे चालू होईल मशीनमध्ये। तर तुम्हाला मशीनचा व्हिडिओ दिसत असेल साईडला, त्या मशीनवरती बोट ठेवायचे आहे कस्टमरचे आणि थोडा वेळ 1-2 सेकंद थांबायचा आहे। जो बोट स्कॅन झाल्याच्यानंतर त्या कस्टमरच्या अकाउंटमध्ये जो काही रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला दाखवेल। तर आपण बोट स्कॅन करून घेत आहे, तर थोडं थांबा, वेट लागेल इथे। तर इथे आपल्या कस्टमरच्या अकाउंटमध्ये जे काही बॅलन्स असेल ते बॅलन्स दिसत आहे मित्रांनो। तर पार्ट 2 मध्ये आपण हे पैसे विड्रॉल कसे करायचे ते बघणार आहोत। धन्यवाद, भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये।